नमस्कार, मी विदुला. कार्डिओ डायबिटीज डायलॉग या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. मधुमेहाच्या दुष्परिणामांमध्ये हृदयरोग अगदी कॉमन आहे. अनकंट्रोल डायबिटीसमुळे आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव जसे की डोळे, किडनी यासारख्या अवयवांवरती परिणाम होतो. भारतीयांमध्ये मधुमेहाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून भारतामध्ये कार्डिओ डायबिटीज डायलॉग यासारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटीचे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला डायबिटीस, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल अधिक माहिती देतील, जेणेकरून आपण आपले निरोगी आयुष्य जगू शकू. आजच्या या शृंखलेत आज आपल्यासोबत आहेत भारत तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर महेश देशपांडे. ते बऱ्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे हेडगेवार हॉस्पिटलला आपली सेवा प्रदान करत आहेत. नमस्कार डॉक्टर, आजच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार आणि धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर महेश देशपांडेंना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात आपण बघतो कोविड नंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काही पॅटर्नचे बदल आपल्याला जाणवतात का? याबद्दल तुम्ही एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून काय सांगाल? एकदम छान प्रश्न आहे विदुला. आणि आपण जसं म्हणतो बिफोर क्राइस्ट आफ्टर क्राइस्ट, तसं कोविड हा पण एक लँडमार्क झाला आहे. सगळ्या गोष्टींना आपण बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड असं ॲनालाइज करायला लागलो आहे. आणि म्हणून आफ्टर कोविड झालेल्या आणि अनेक तरुण आणि सेलिब्रिटींच्या सडन मृत्यूमुळे याच्यामध्ये पब्लिक मेमरीमध्ये ही गोष्ट फार प्रामुख्याने चर्चेली जाते आहे की अचानक तरुणांमध्ये हार्ट अटॅक वाढलेत का आणि कोविडशी संबंध आहेत का. पण नाईलाजाने मी असं म्हणेल की आत्ताच्या घडीला अवेलेबल सायंटिफिक एव्हिडन्स म्हणतो की कोविडचा आणि अचानक वाढणाऱ्या मृत्यूंचा डायरेक्ट असा कुठलाही संबंध नाही. पण आपण बघितलं पाहिजे मूलभूतरित्या जी रिस्क फॅक्टर्स हार्ट अटॅक वाढवतात ती कोविड नंतर आपण अत्यंत जास्त प्रमाणामध्ये जमा करतोय. आणि उदाहरणार्थ एक इंटरेस्टिंग स्टडी आहे की साधारणतः तुम्ही प्रवासामध्ये 80 तास जर का कारमध्ये बसून राहत असाल महिन्याभरामध्ये वर्सेस 4 तास, तर अशा व्यक्तींना हृदयरोगाचं प्रमाण 80% अधिक आहे. आणि कोविड नंतर आपण बसतोय जास्ती, वर्क फ्रॉम होम घेतलंय, आपण प्लेस बाउंड झालोय आणि त्यामुळे हृदयरोगामध्ये नक्कीच वाढ झालेली आपल्याला दिसते. डॉक्टर, हृदयरोग आणि मधुमेह यांच्यामध्ये काय संबंध आहे याबद्दल काय सांगा? मी म्हणेल की डायबिटीज किंवा मधुमेहाला आम्ही गेटवे टू द हेल्थ म्हणतो. हायपरटेन्शन, डायबिटीस या दोन आजारांमधनं अनेक पद्धतीचे पुढचे कॉम्प्लिकेशन्सची ही सुरुवात असते. विशेष करून ज्यांना हृदयरोग आहे आणि डायबिटीस आहे अशांमध्ये कॉम्प्लिकेशनचं प्रमाण हे ज्यांना डायबिटीस नाही अशांपेक्षा तिप्पट अधिक आहे. त्याच्यामुळे मधुमेह झाला की हृदयरोग होण्याचं शक्यता जास्त प्रमाणात आहेत आणि त्याच्यासाठी जास्त ॲग्रेसिव्हली ट्रीट करावं लागतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलात की आपण जागतिकदृष्ट्या डायबिटीसची राजधानी आहोत. नाईलाजाने मला हे पण म्हणायला लागेल की जागतिकदृष्ट्या आपण हृदयरोगाची पण राजधानी होऊ जर का आपण योग्य पावलं उचलली नाही तर. डॉक्टर, हार्ट ब्लॉकेजची लक्षणं काय आहेत आणि निदान केलेल्या धमन्यांच्या चाचण्या आपण कशा करू शकतो? एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? माझं सगळ्यांना आवाहन आहे की एक ठराविक वयानंतर काही मूलभूत तपासण्या तुम्ही केल्या तर अचानक होणारा जो हार्ट अटॅक आहे किंवा हृदयरोग आहे हा आपण नक्की टाळू शकू. मग 40चा आपण साधारणतः टप्पा पकडतो आणि 40पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी आपली नियमित वैद्यकीय तपासणीमध्ये हृदयरोगाच्या प्रिव्हेंटिव्ह तपासण्या म्हणजे जसं ECG आहे, इकोकार्डिओग्राफी आहे किंवा अँजिओग्राफी आहे, जिथे गरज असेल तिथे अशा तपासण्या कराव्या लागतात. बऱ्याच अंशी ट्रेडमिल टेस्ट नावाची तपासणी केली तर पुढच्या तपासण्यांची गरज आहे का नाही हे ठरवायला पण सोपं जातं. पण दुर्दैवाने जर का 40च्या आत असताना पण तुम्हाला काही रिस्क फॅक्टर असतील, जसं कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, तुमचा तंबाखूचा वापर आहे, जास्त प्रमाणात मद्यसेवन आहे किंवा तुम्हाला प्युअर व्हेजिटेरियनमध्ये असणारा एक हायपर होमोसिस्टिनिमियासारखा आजार आहे, तर अशा व्यक्तींमध्ये हृदयरोग कमी वयातही होऊ शकतो. त्याच्यामुळे कदाचित या तपासण्या लवकर वयात सुद्धा सुचवल्या जाऊ शकतात. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की सेलिब्रिटीजमध्ये हार्ट अटॅक मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तर याचं कारण काय असेल? तुम्ही आमच्या प्रेक्षकांना याबद्दल काय सांगाल? मला म्हणायचं आहे हे दुर्दैव आहे की सेलिब्रिटीच्या मृत्यूंमुळे आपण हृदयरोगाकडे सिरियसली बघायला लागलोय. खरं तर हे मृत्यू घडले नसताना सुद्धा जागतिकदृष्ट्या आणि भारतात हृदयरोग हा 1 नंबरचा किलर, ज्याला आपण म्हणू 1 नंबर मृत्यू कारणीभूत असणारा आजार आहे.
मग त्याच्याकडे आपण अधिक सिरियसली तसंच पाहायला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना संदेश आहे की तुम्ही पंचसूत्री पाळलीत तर कदाचित या आजारापासून आपण मुक्त राहू शकू किंवा आजाराचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकू. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ॲब्स्टिनन्स ठेवा सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा तंबाखूचा वापर, अतिप्रमाणात मद्यसेवन किंवा कोकेन किंवा अशासारखे ड्रग्स हे हृदयरोग वाढवतात. बी म्हणजे ब्लड प्रेशर, जे की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रित केलं तर हृदयरोगाचा धोका कमी होतो. सी म्हणजे कंट्रोल ऑफ वेट आणि लाईफस्टाईल. तुमचं वेट हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांसाठी एक रिस्क फॅक्टर आहे आणि ते नियंत्रित असणं, तुम्ही सुडवलं असणं हे तुमच्या अनेक लाईफस्टाईल आजारांना त्याचा होण्याचा धोका कमी करत असतं. डी म्हणजे डायबिटीस, जे ते आत्ताच आपण बोललो की डायबिटीस कंट्रोल करणं हे हृदयरोग प्रिव्हेंट करण्याचं एक उत्तम माध्यम आहे. आणि ई म्हणजे एक्सरसाइज, जी की साधारणतः आत्ताची मानकं सांगतात कमीत कमी 40 मिनिटं आणि आठवड्यातनं 5 दिवस असं ABCDE याला पंचसूत्री म्हणूयात की ही आपण केली तर 90% हृदयरोग आपल्याला टाळता येऊ शकतात. डॉक्टर महेश देशपांडे, हार्ट अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय फरक आहे आणि रुग्णांना कसे कळेल की आपण हार्ट अटॅक किंवा हार्ट अरेस्टनी ग्रस्त आहोत आणि आजूबाजूच्या लोकांना अशा कुठल्या उपचार पद्धती आहे ज्या माहिती असणं आवश्यक आहे? मला असं वाटतं की या माध्यमातनं आपण हा जो उपक्रम घेतोय याच्यामधनं एवढा एका प्रश्नाचं जरी उत्तर प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं तर हा उपक्रम सार्थक झाला असं आपण म्हणता येईल. कारण हृदयरोगामध्ये पहिला तास याला गोल्डन आवर म्हणतात आणि हार्ट अटॅक आल्यानंतर 90% मृत्यू जे होतात ते फक्त पहिल्या तासात होतात. त्याच्यामुळे हृदयरोगाची लक्षणं ओळखणं आणि पहिल्या तासाच्या आत त्यांनी रुग्णालयात पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एवढं जरी एक कृती घडली तर आपण अनेक मृत्यू वाचवू शकू. मग ही लक्षणं कशी ओळखायची तर त्याला आपण अंजायना म्हणतो. हृदयरोगाच्या छातीतला जो दाह असतो तो इतका तीव्र असतो की तो माणूस शांत बसू शकत नाही. तो कधी कधी ॲसिडिटीसारखा म्हणजे जळजळीसारखा वाटू शकतो. पण तो छाती भरून असणं, मध्यभागी असणं किंवा काही वेळा डावीकडे उजवीकडे असणं, पण साधारणतः बेंबीच्या वर आणि खालच्या जबड्यापर्यंत कुठेही दुखणं हे हृदयरोगाचं असू शकतं. पण मग हृदयरोगाचंच कसं तर ते 3 ते 5 मिनिटं टिकलं पाहिजे. एक कळ आली आणि गेली तर हृदयरोगाचं असण्याची शक्यता नाही. त्याच्यासोबत खूप लक्षणं इतर पण येतात. जसं छातीत दुखतं तसं घाम येतो, घबराट व्हायला लागते, बेचैनी व्हायला लागते, उलट्या होतात. काही वेळा रेडिएशन ज्याला आपण म्हणतो पेनचं, कळ ही डाव्या हातात किंवा उजव्या हातात सुद्धा जाऊ शकते. ही लक्षणं अचानकपणे येतात आणि एकत्र येतात. त्या लक्षणांना दुर्लक्ष न करता ताबडतोब रुग्णालयात जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता या प्रश्नाचा दुसरा भाग की हार्ट अटॅक आणि हार्ट अरेस्टमध्ये काय फरक आहे. हार्ट अटॅक म्हणजे ज्याला आपण आत्ता जे आपण लक्षणं बघितली ही हार्ट अटॅकची आहे. जेव्हा धमनी बंद पडते तेव्हा ही लक्षणं येतात. थोडक्यात हृदयाला रक्त मिळत नाही म्हणून ही लक्षणं येतात. आणि जेव्हा हृदय काम करण्याचं थांबवतं त्याला हार्ट अरेस्ट म्हणतो. मेडिकली जर का तुम्ही ECG काढला तर तिथे फ्लॅट लाईन येऊ शकते किंवा ॲबनॉर्मल पद्धतीचा रिदम, ज्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन किंवा डेथ रिदम म्हणतात, असा रिदम दिसू शकतो. अशा रुग्णांना तत्परतेने, ज्याला हृदय संजीवनी म्हणतो किंवा CPR म्हणतात, कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन, हे करणं गरजेचं असतं. आणि इतर कुठल्याही लक्षणांसाठी मात्र घरी न थांबता किंवा कुठे वाट न बघता ताबडतोब रुग्णालयात नेणं आणि योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला असं वाटतं की तुमचे आरोग्याचं गुरुकिल्ली ही तुमच्या हातात आहे. तुम्हाला मिळणारा सल्ला हा तंतोतंत पाळणं आणि आजार होऊ नये याच्यासाठी सर्वाधिक प्रयत्न करणं, स्वतःच्या बरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा यासाठी जागृत करणं आणि एक सुदृढ भारत घडवण्यामध्ये आपण हातभार लावणं हे सगळ्यांनी केलं तर कदाचित या पद्धतीच्या कार्यक्रमांची त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू की यशस्वीता त्याच्यावर अवलंबून राहील. धन्यवाद. डॉक्टर देशपांडे, तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही सुद्धा मधुमेह व त्याच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कार्डिओ डायबिटीज डायलॉग या पेजला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावर सुद्धा अवेलेबल आहोत. तर आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.